तर गुंड निलेश घायवळचा गुन्हेगारी प्रवास कसा राहिलाय तो पाहूयात। निलेश घायवळ हा घायवळ टोळीचा म्होरक्या आहे। मूळचा अहिल्यानगरच्या कर्जत जामखेडमधील सोने गावचा तो रहिवासी। शिक्षण घेण्यासाठी घायवळनं पुण्याची वाट धरली। एमकॉम पर्यंतचं उच्च शिक्षण घायवळनं पुण्यात पूर्ण केलं। पुण्यात त्याची ओळख गुंड गजा मारणेसोबत झाली। दोघांनी मिळून बांधकाम व्यावसायिकाचा खून केला। या गुन्ह्यामध्ये दोघांनाही 7 वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली। बाहेर आल्यानंतर दोघांचीही गुन्हेगारी वाटचाल सुरू झाली। त्याच्यावर पहिला गुन्हा 26 वर्षापूर्वी कोथरूडमध्ये दाखल झाला। तुरुंगातून सुटका झाल्यावर वर्चस्वाच्या मुद्द्यावर मारणे आणि घायवळमध्ये वाद झाले। मारणेसोबतच्या वादानंतर घायवळनं स्वतःची टोळी बनवली। कोथरूड, मुळशी आणि पुणे शहरात स्वतःचं वर्चस्व निर्माण केलं। जमीन व्यवहार, खंडणी, दलालीतून कोट्यावधी रुपये कमावले। घायवळ आणि मारणेतल्या वैमनस्यामुळे टोळीयुद्ध भडकलं। या वादातून पुण्यामध्ये अनेक खून, हल्ले, हिंसक घटना घडल्या। 2009 मध्ये मारणे टोळीनं घायवळच्या खुनाचा प्रयत्न केला। 2010 मध्ये घायवळ टोळीकडून मारणे टोळीच्या सचिन कुडलेचा खून करण्यात आला। भर रस्त्यामध्ये कुडलेचा पाठलाग करत घायवळ टोळीनं खून केला। त्यानंतर मारणे टोळीकडून घायवळच्या पप्पू गावडे, अमोल बधेची हत्या करण्यात आली। निलेश घायवळवर वेगवेगळे 24 गंभीर गुन्हे दाखल आहेत। 2010 मध्ये सचिन कुडले खून प्रकरणात घायवळला अटक झाली। 2019 मध्ये घायवळची हत्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली। 2021 मध्ये घायवळसह त्याच्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली। येरवडामध्ये त्याला स्थानबद्ध केलं। 2023 मध्ये पुन्हा त्याची सुटका झाली। 2024च्या पुणे पोलीस आयुक्तांच्या गुन्हेगारांच्या परेडमध्ये घायवळचाही समावेश होता।